राज्य महामार्गाच्या रस्त्याचा मोबदला मिळाल्याशिवाय रस्ता होऊ देणार नाही, प्राध्यापक अण्णासाहेब मिरगाळे यांचे प्रतिपादन। निलंगा ननंद शिंगणाळ जेवरी सांगवी किल्लारी आशिव मार्गे जाणाऱ्या राज्य महामार्ग लगतच्या जमिनी घरे झाडे राज्य महामार्गात जात आहेत, त्याचा मोबदला मिळाल्याशिवाय रस्ता होऊ देणार नाही, असं आव्हान युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख प्राध्यापक अण्णासाहेब मिरगाळे यांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदनाद्वारे केले। ननंद शिंगणाळ जेवरी सांगवी किल्लारी आशिव मार्गे राज्य महामार्ग क्रमांक 238 जात असून शासनाच्या माध्यमातून आजपर्यंत या मार्गावरील एकाही शेतकऱ्यांना प्रत्यक्षात नोटीस देऊन रस्त्यालगतच्या जमिनीचे अधिग्रहण झाले अथवा नाही अशी सूचना देण्यात आली नाही। या मार्गावरील जाणाऱ्या जमिनीचा मावेजा अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना देण्यात आलेला नाही। शेतकऱ्यांना 8अ वर राज्य महामार्गाची नोंद किंवा जमीन कमी झालेल्या नाहीत। या महामार्गावरील ननंद शिंगणाळ जेवरी सांगवी या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी घरे फळझाडे राज्य महामार्गात जात आहेत, तरी उपविभागीय अधिकाऱ्यांनी तात्काळ सर्वे करून कोणत्या शेतकऱ्यांच्या किती जमिनी घरे फळझाडे जाणार आहेत त्या प्रमाणात शासकीय नियमानुसार घरांचा झाडांचा व जागेचा मावेजा द्यावा, अन्यथा शिवसेना व युवा सेनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या सोबत तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख प्राध्यापक अण्णासाहेब मिरगाळे यांनी प्रशासनाला दिला। निवेदन देताना युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख प्राध्यापक अण्णासाहेब मिरगाळे, लादे विजयकुमार, उपसरपंच दिगंबर सूर्यवंशी, माजी उपसरपंच बळीराम टोपण्णा, राजकुमार कांबळे, राजकुमार देवसाळे, सतीश देवसाळे, मधुर बिराजदार, राम मिरगाळे, विष्णू मोरे, धनराज नागरे, गुरुलिंग स्वामी, नरसिंग शिंदे, धर्मांना बिराजदार, बालाजी मिरगाळे, राजकुमार तांबाळे, माधव नागरे, अयूब पटेल, शिंगणाळच्या सरपंच सुवर्णा सतीश मोहिते, दिनकर पाटील, दत्ता मोहिते, विजयकुमार मोहिते, शेषाबाई आगलावे इत्यादी शेतकरी उपस्थित होते। निवेदनासोबत ननंद शिंगणाळ जेवरी व सांगवी गावचे अनेक शेतकरी यावेळी उपस्थित होते। जय महाराष्ट्र। निलंगा ते आशिव हा राज्य महामार्ग जात आहे। त्या राज्य महामार्गामध्ये ननंद शिंगणाळ जेवरी सांगवी या गावातील अनेक शेतकऱ्याच्या रोडलगत जमिनी आहेत, घरे आहेत, झाडे आहेत। या जमिनी झाडे घरे शासनाने आता अद्यापर्यंत अधिग्रहण केलं नाही, त्याचा मावेजा अद्यापर्यंत शेतकऱ्यांना मिळाला नाही, नोटिसा काढलेल्या नाहीत किंवा सातबाऱ्याहून ते कमी झाले नाहीत। तर प्रशासनाला आमची विनंती आहे, जे घर जाणार आहे, झाड जाणार आहे किंवा जमिनी जाणार आहेत त्याचा मावेजा दिल्याशिवाय आम्ही हा राज्य महामार्ग होऊ दिला जाणार नाही। शिवसेनेच्या वतीने समस्त शेतकऱ्याच्या वतीने आम्ही तीव्र आंदोलन करू, याची नोंद घ्यावी। जय महाराष्ट्र।